शुभ सकाळ विरा लाईफ फॅमिली, सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। बरेच दिवस झाले माझ्या कामात व्यस्त असल्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आलेला नाही। हळूहळू आता व्हिडिओ येतीलच आणि सुरुवातच आपण श्रावणी सोमवारपासून करूया म्हटलं। तर आज आहे श्रावणातील पहिला सोमवार आणि आपण या श्रावणामध्ये काय प्रयत्न करणार आहे की वेगवेगळ्या ठिकाणचे शिवलिंग जे आहेत, प्रसिद्ध शिवलिंग आहेत, आपल्या आसपास जे शिवलिंग आहेत ते आपल्याला सर्वांना त्याचं दर्शन देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे। तर आज आपण आलेलो आहे कराडमधील सैदापूर या गावामध्ये। या गावामध्ये अतिप्राचीन असे हेमाडपंथीय पावकेश्वराचे मंदिर आहे। त्या मंदिराची भव्य दिव्यता आणि ते मंदिर खूप जुने आहे। खूप लोक सांगतात की हे मंदिर या काळातले आहे, त्या काळातले आहे, माहीत नाही, पण मंदिर हे खूप जुने आहे। तर या मंदिराबद्दल आपण जाणून घेणार आहोत। मंदिराच्या सुरुवातीलाच भव्य दिव्य असे नंदादीप आहे, तिथून पुढे मंदिराची कमान आहे। मंदिराच्या कमानीतून आपण जेव्हा आत येतो तेव्हा आतमध्ये आपल्याला नंदी महाराज दर्शन देतात। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनुभव येतो की मंदिराचे बांधकाम हे किती जुने आहे। खूप जुने असे रेखीव बांधकाम आहे। त्या काळी कोणतीही टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा एवढं प्रचंड कोरीव काम झालेलं आहे। त्यानंतर हा छोटा दरवाजा आहे, तिथून आतमध्ये गेल्यानंतर देवाचे दर्शन होते। गाभाऱ्यामध्ये आतमध्ये खूप मस्त असे शिवलिंग आहे, जिथं खूप प्रसन्न वाटते। मंदिराचे अशा प्रकारे रेखीव काम झालेलं आहे। पहिल्या काळातील खूप जुन्या काळातील मंदिर आहे। त्यानंतर इथं सभा मंडप वगैरे आहे शेजारी, तो पण रेखीव आहे। पण थोडंसं आता डागडुजी करण्यासाठी सरकारकडून किंवा इथल्या आमदारांकडून निधी मंजूर झालेला आहे, त्यामुळे मंदिराची आता थोडीफार डागडुजी करून मंदिर प्रसिद्ध होईल। मित्रांनो, वरून पाहिले असता पावकेश्वराचे असे विहंगमय दृश्य दिसते। मागून वाहणारी आपली कृष्णामाई आणि त्याच्या तीरावर असलेले हे पावकेश्वराचे जुने हेमाडपंथी मंदिर। जय भोलेनाथ। मीडियाची पॉवर खूप मोठी आहे मित्रांनो। आम्ही लहानपणापासून या मंदिरात येतोय, पण एवढी गर्दी नव्हती, परंतु आता रील्स म्हणा, व्हिडिओ म्हणा, याच्यामुळं या मंदिरात गर्दी खूप वाढलेली आहे आणि प्री वेडिंग शूटिंग वगैरे बऱ्याच गोष्टी इथं होतात। शेवटी जाता जाता महादेवाचे आपले अवतार असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन आपल्याला शिवतीर्थावर झाले। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्रावणात असेच आपले बरेच व्हिडिओ येणार आहेत। तर प्रेम देत राहा, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।